जिभेची चव वाढवणारी हिरवीगार चमचमीत वाटाण्याची रेसिपी बनवूयात। 1/2 किलो वाटाणे स्वच्छ निवडून घ्यायचे, डाग पडेपर्यंत कढईमध्ये घालून भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे। यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून ते डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालायचा। थोडा कढीपत्ता घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा भाजतोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून याचं सैलसर वाटण तयार करून घ्यायचं। वाटण तयार झालेलं आहे, कांदाही चांगला भाजून झालेला आहे। भाजलेल्या कांद्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं, एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले वाटाणे आहेत ते घालून तेही आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आहेत। मसालाही चांगला भाजलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो, मीठ घालून झाकण ठेवून याची एक चांगली वाफ काढायची। वाफ काढल्यानंतर यामध्ये धने पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद घालायची, असेल तर गरम मसाला घालून घ्या। एकसारखं मिक्स करायचं। बारीक केलेला वाटाणे यामध्ये घालायचं, एकसारखा गॅस लहान करून एकसारखं परतवून घ्यायचा। थोडासा पाण्याचा शितोड द्यायचा, झाकण ठेवून याची एक वाफ काढायची। गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करायचं।